एका बाजूला सरकार शेतकरी वाचवण्याच्या घोषणा करत आहे, तर दुसऱ्या बाजूला एका शेतकऱ्याला स्वतःची शेती वाचवण्यासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे। गावातील सांडपाणी थेट शेतात सोडले जात असल्याचा गंभीर आरोप। महिनोमहिने तक्रारी करूनही कारवाई नसल्याची खंत आणि आता न्यायासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू झालेले आमरण उपोषण। नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या विशेष अहवालात। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सासरा गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणामुळे एका अल्पभूधारक शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। शेतकरी मिताराम सुदाम पोहनकर यांच्या म्हणण्यानुसार गावातील सांडपाणी योग्य पद्धतीने बाहेर न सोडता ते थेट त्यांच्या शेतात येत आहे। यासोबत प्लास्टिक कचरा आणि इतर घाणही शेतात साचत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असून जमीन नापीक होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा त्यांनी केला आहे। या समस्येबाबत ग्रामपंचायत तसेच खंड विकास अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा लेखी तक्रारी आणि निवेदने दिल्याचेही शेतकऱ्याचे म्हणणे आहे। मात्र इतक्या तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी प्रशासनावर केला आहे। शेती वाचवण्यासाठी आणि न्याय मिळण्यासाठी अखेर 13 जुलै 2026 पासून मिताराम पोहनकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। शेत वाचवा आणि न्याय द्या अशी मागणी करत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। एकीकडे शेतकरी हिताच्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे एका शेतकऱ्याला स्वतःची शेती वाचवण्यासाठी उपोषण करावे लागत असेल तर हा ग्रामीण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा विषय ठरत आहे। आता प्रशासन या तक्रारीची तातडीने दखल घेऊन सांडपाण्याचा प्रश्न सोडवणार का, की पुन्हा एकदा आश्वासनावरच वेळ जाणार, याकडे संपूर्ण परिसराचे आता लक्ष लागले आहे। या प्रकरणात शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप केले आहेत। संबंधित प्रशासनाची बाजू समोर आल्यानंतर ती देखील आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू। या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि शेतकऱ्याला न्याय मिळतो का, यावर सिटी न्यूजची नजर कायम राहणार आहे।